तुमच्या डोळ्यात हा प्रॉब्लेम आहे का? हो, माझा मी ऐकलं होतं असं. म्हणजे डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे लहानपणापासून. लहानपणापासूनच आहे का? अच्छा, म्हणजे आपल्याला दिसायला थोडा कमी आहे, एकदम कमी दिसतं. हे आलू फ्लावर आहे का? दोडक्याची भाजी. दोडक्याची भाजी आहे म्हणजे वाटायची उसळा म्हणून. हो हो हो, हिरवा वाटाणा नाही, नॉर्मल डाळ आहे. चिकन. हो, हे बघा चिकन. अच्छा अच्छा. आणि एवढा सर्व मेन्यू आता तुम्ही बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोण मदत करतो? सर्व माझी आई मदत करते. पहिल्यापासून राहता म्हणजे, तर आपल्याला अशा लोकांना म्हणजे सपोर्ट करायची खूप गरज आहे म्हणजे. आणि ते स्वतःहून आपल्या पायावरती उभे राहायला बघतायत, कारण की मला बघतात त्यांनी स्वतःनी पोलीभाजी केंद्र ओपन केलेलं आहे. मग त्यांना 10 वर्षामध्ये डोळ्यांनी कमी दिसतं. तर चला मित्रांनो, आपण एक परत व्हिडिओ सोबत आलेलो आहे, ते म्हणजे माऊली पोलीभाजी केंद्राला आपण भेट देणार आहोत. मित्रांनो, मागची व्हिडिओ बघत असेल ना, त्याच्यामध्ये पण आपण माऊली पोलीभाजी केंद्राला भेट दिली होती आणि सेम नाव आहे मित्रांनो. तर सेम आपण असं घेऊन आलो, जिथं व्हेज नॉनव्हेजची उत्तम दोन्ही सोय आहे, मस्त आहे, कमी किमतीत आहे. वरून पोलीभाजी केंद्र असलं तर आपण तुम्हाला माहिती आहे की कमी किमतीत सर्व काही भेटतं, कारण की इथं पुरा घरगुती जेवण आहे मित्रांनो. त्यांची भेट घेणार आहोत मित्रांनो, कारण की त्यांच्या इथे आपण आज जाणून पण घेणार आहोत की काय काय भेटतं, किती रुपयापासून आहे. ऍड्रेस पण मी तुम्हाला थोड्यात. तर चला आपण बघूया त्यांच्या इथे आता काय काय आहे. आणि मित्रांनो, यांच्याकडे रोजचे व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही पण भेटतात. डेलीच आहे ते व्हेज नॉनव्हेज. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की व्हेज नॉनव्हेज मध्ये आता काय काय आहे ते आपण तिथे जाऊन विचारायचं आहे सर्व. तर व्हिडिओ मी तुम्ही बनवून द्या. तर या चला. तर माझं नाव अक्षय अडगे आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो मित्रांनो. अशा रोज बडीओ घेऊन येतो, त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तर या, हे त्यांचे ओनर आहेत माऊली पोलीभाजी केंद्राचे. तर नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? निनाद पवार. कधीपासून आपण पोलीभाजी केंद्र स्टार्ट केलं? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाला का? म्हणजे मागच्याच वर्षी स्टार्ट केला होता? हो. अच्छा. आणि आपल्याकडे काय काय मिळतं? आपल्याकडे व्हेज थाळी आहे, नॉनव्हेज थाळी आहे. व्हेज थाळी आहे, नॉनव्हेज थाळी. हे आणि सकाळचा ब्रेकफास्ट पण आहे. सकाळचा ब्रेकफास्ट पण असतो? ब्रेकफास्ट मध्ये काय असतं? ब्रेकफास्ट मध्ये आपले पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, शिरा. अच्छा, हे सर्व आपल्या इथे सकाळी मिळतो? हो. काय टाइम असते? सकाळी 7 ते 11. त्याला 11:30 पासून जेवण. 11:30 पर्यंत किती ते किती लागतं? 3 साडेतीन पर्यंत. 3 साडेतीन पर्यंत. आणि संध्याकाळी परत जेवण. संध्याकाळी 7:30 ते 10 पर्यंत. 7:30 ते 10 पर्यंत. अच्छा, म्हणजे 2 टाइम आपल्याकडे जेवण लागतं आणि सकाळचा नाश्ता. हो. आणि आपल्याकडे काय काय म्हणजे असतं? म्हणजे दुपारपर्यंत अलग भाजी असते? दुपारचं वेगळं असतं, संध्याकाळची वेगळी. मेनू चेंज होतो. म्हणजे आपल्याकडे भाज्या त्या दुपार नंतर चेंज होणार, म्हणजे संध्याकाळच्या जेवणाला आपल्या भाज्या अलग लागतात. हो हो. आणि चिकन आणि आपल्याकडे काय असतं? म्हणजे तरी पण नॉनव्हेज मध्ये बोलायला गेलं तर चिकन सुक्का असतं, चिकन ग्रेव्ही असते. अच्छा. आणि अंडा कढी असतं. अंडा कढी. आणि आपल्याकडे मच्छी मध्ये काय नसतो? असा मच्छीमध्ये अजून नाही चालू केलं, सारखं राहायचं. अच्छा, म्हणजे डेली असतो का आपल्याकडे? फिश पण असतं? अच्छा. फिश मध्ये काय काय भेटेल तरी आपल्याकडे? फिश मध्ये जे डिपेंड आहे की म्हणजे काय बनवतात. बरोबर. म्हणजे रोजचा अजून चालू नाही केलं फिश मध्ये, करायचं म्हणजे चालेल. आणि आपलं सांगू शकाल का कुठे आहे हा ऍड्रेस प्रॉपर? जरा आपला हा ऍड्रेस आहे 52 महिंद्रा टॉवरच्या एक्झॅक्ट समोर. अच्छा, महिंद्रा टॉवरच्या एक्झॅक्ट समोरच आहे ना माऊली पोलीभाजी केंद्र. माऊली पोलीभाजी केंद्र. तर मित्रांनो, तुम्हाला मी लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये पण देईन आणि ह्या ऍड्रेस वरती एक नक्की व्हिजिट करा. तुम्हाला मी लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये पण देईन आणि ह्या ऍड्रेस वरती एक नक्की व्हिजिट करा. तर आता दाखवू शकाल का आपल्याकडे काय काय मिळतं? आपल्याकडे आहे आलू फ्लावर आहे. आणि दादा, मी आधी स्टार्ट करायच्या आधी मी विचारतो की तुमच्या डोळ्याचा हा प्रॉब्लेम आहे का? हो, माझा मी ऐकलं होतं असं. म्हणजे डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे लहानपणापासूनच आहे का? अच्छा, म्हणजे आपल्याला दिसायला थोडा कमी आहे, एकदम कमी दिसतं. अच्छा, दिसायला कमी. ओके. म्हणजे चांगलं आहे की तुम्ही पोलीभाजी केंद्र चालू केलंय. तर दाखवाल का आता काय काय आपल्याकडे? हे आलू फ्लावर आहे. हे आलू फ्लावर आहे का? अरे वा, आलू फ्लावर आहे. अच्छा. हा दोडका आहे. दोडक्याची भाजी आहे. आणि इकडे आहे हा हिरवा वाटाणा. हिरवा वाटाणा आहे का? म्हणजे वाटाण्याची उसळ म्हणून? हो हो, हिरवा वाटाणा. ही डाळ आहे. गोटी डाळ आहे ना आपली? नाही, ही नॉर्मल डाळ आहे. अच्छा. आणि इकडे आहे चिकन. हे आहे चिकन? हो, हे बघा चिकन.
अच्छा अच्छा. इथे आहे अंडा कढी. चिकन ग्रेव्ही होती ना ती? हो हो चिकन ग्रेव्ही. आणि हे आहे अंडा कढी. हे अंडा कढी. अच्छा. अंडा कढी आहे आणि चपाती. चपाती आहे आपल्याकडे. ही चपाती आणि भाकरी पण मिळते का? हो भाकरी पण असते. अच्छा. आणि जर आपल्याला एक व्हेज थाली घ्यायची झाली तर किती त्याची प्राइस असेल? 70 रुपये प्राइस. त्याच्यामध्ये 2 भाज्या असतात, एक सुकी भाजी अच्छा आणि ग्रेव्ही भाजी. अच्छा. डाळ भात, ओके. चपाती आणि पापड लोणचं. ते आपल्याकडे एवढं आहे. आणि जर आपल्याला चिकन थाली म्हणजे नॉनव्हेज थाली जर घ्यायची झाली तर आपल्याला ती 120 रुपयाला. 120 रुपयाला आहे का? 120. अरे वा. आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्या इथे? चिकनची ग्रेव्ही, सुका चिकन, ओके. डाळ भात, चपाती. ओके. म्हणजे हे सर्व 120 रुपयाला आपल्याला मिळून जाईल. हो. म्हणजे पोटभर जेवण मिळतं आपल्या इथं आणि हो. घरगुती पुरा जेवण आहे ना? पूर्ण घरगुती जेवण. हो हो. आणि ते तुम्ही मसाले विसाले युज करता ते पण आपल्या आपल्या घरातले? घरात. ओके ओके. एक पण बाहेरचा मसाला नाही. अच्छा. म्हणजे काय तुम्ही आता बाहेरचा युज नाही नाही. करत. आणि एवढा सर्व मेन्यू आता तुम्ही बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोण मदत करतो सर्व? माझी आई मदत करते त्याच्यामध्ये बनवायला. ती बनवते, मी इथे येऊन सेल करतो. भाजी 30 रुपये कोणती पण कोणती पण 30 डिपेंड आहे आता म्हणजे हो. भाजीवरती पण कोणती पण घेतली तरी तेवढंच हो हो असं तेवढीच depend आहे म्हणजे. तेवढीच कोणती पण घ्या. हा, 30 रुपये ते 30 रुपये आपले. हा 30 रुपये भाजी आहे. 30 रुपये अशी भाजी घेतली तर. आहे. अच्छा. डाळ 30 रुपये. तर मित्रांनो हे चपातीची साईज बघू शकता. आणि भाकरी जी आहे का आता आपल्याकडे अवेलेबल? भाकरीची पण साईज आपण ना. आणि मित्रांनो ही आहेत भाकऱ्या. आता ही भाकरी कसली आपल्याकडे? ज्वारी नाचणी बाजरी. अच्छा. वा वा वा. खूप मोठी आहे. तर मित्रांनो बघू शकता ही साईज आहे भाकरीची. मित्रांनो आपण आता व्हेज थाली ऑर्डर केलेली आहे आणि ही आहे मटेरियल आहे की वाटाण्याची उसळ? वाटाण्याची उसळ. अच्छा. वाटाण्याची उसळ आणि चपाती आपली एक प्रॉपर आणि ही? व्हेज थाली लागत आहे. ही कसली आहे? ही हे आपलं आलू फ्लावर. आलू फ्लावर. अच्छा. आलू फ्लावरची भाजी आहे मित्रांनो बघू शकता. आणि हा कांदा. हा कांदा वगैरे येतो. आणि ह्याच्यामध्ये राईस देणार पण ते राईस देणार पण नंतर. तर चला मित्रांनो आपण आता व्हेज थाली मागवली प्रॉपर आहे ती व्हेज थाली आपली. पण त्यामध्ये राईस नंतर येत. त्यामध्ये 2 भाज्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता. 2 भाज्या दिल्या आहेत. त्याच्यामध्ये चपाती येते. तर 2 चपाती तुम्हाला भेटतील प्रॉपर व्हेज थालीमध्ये. आणि याची प्राइस 70 रुपये आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला जर घ्यायचं आहे ना इथं आचार वगैरे त्यांनी समोरासमोर दिलेलं आहे ते आपण घेऊ शकतो तिथं. ते आपल्या हातानेच घ्यायचं आपलं किती पाहिजे तेवढा. तर हे आचार मी घेतला आहे. अजून काही चटणी असेल ती चटणी पण आपली घेऊ शकतो. ही चटणी आहे का? हो हो लसूण चटणी. ही कोणती चटणी आहे? लसूण चटणी. लसूण चटणी आहे का? तर मी तर बघू शकता लसूण चटणी पण आपल्या भाजी आहे फ्लावर बटाटा, थोडी. दोडका आहे आणि हिरवा वाटाणा. तर असा चांगल्या प्रकारे आपल्याला सर्व करता येते. तर आपण आता पहिले ना आलू. तर आपण मित्रांनो फ्लॉवर मटर सोबत पहिला ट्राय करूया. तर हा आहे फ्लॉवर मटर. अशी घट्ट अशी भाजी आहे मित्रांनो. आणि याची टेस्ट बघूया. खूप चांगली टेस्ट आहे मित्रांनो कारण घरगुती चव येते. आणि जर तुम्ही आलात ना तुम्हाला घरगुती जेवण खायला भेटणार आहे. असं हॉटेलसारखा तुम्हाला खायला भेटणार नाही. मस्त जेवण आहे घरगुती जेवण आहे. आणि आलू मटरची भाजी सुक्की आहे ती खूप आवडली मला. आणि आपण आता वाटाण्याची भाजी वाटाण्याची उसळ मागून बोलू शकतो त्यासोबत ट्राय करूया. ह्याच्यामध्ये मित्रांनो घरचा स्वाद आहे. म्हणजे खाल्या घरात ना ते जास्त तुम्हाला कोणती फील होणार आहे कारण खूप चांगला जेवण मिळतं मित्रांनो. टेस्टी अजून काय पाहिजे ते छोटंसं पोलीभाजी केंद्र मित्रांनो नक्की व्हिजिट करायचं. तुम्ही या भेट द्या. जास्त लांब नाही आहे. इथनं स्टेशन पासून किती लांब असेल तरी पण? स्टेशन पासून जास्तीत जास्त एक 10 ते 15 मिनिटं. 10 ते 15 मिनिट. आपला लोअर पोलीस स्टेशन की हे आपलं प्रभादेवी. प्रभादेवीवरून शेअर टॅक्सी केली त्या आलात महिंद्रा टॉवरच्या समोर. अच्छा. तर मित्रांनो इथे जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला याचे भरपूर ऑप्शन आहेत. बसनी पण येऊ शकता ना इथे बसनी पण आहे. हो हो बसनी पण येऊ शकता किंवा प्रभादेवी शेअर टॅक्सी मध्ये पण येऊ शकता. आणि काय काय इथं ऑफिसवाले पण आहे म्हणजे कमर्शियल एरिया पण भरपूर मोठा आहे इथे. जर कोण व्हिडिओ बघत असाल तर नक्की इथे भेट द्या. आणि जेवणाच्या बोलायला तर मित्रांनो सर्व प्रॉपर आहे. म्हणजे तुम्हाला जास्त स्पायसी नाही भेटणार. त्याच्यामध्ये मीठ कमी नाही भेटणार. मीठ जास्त नाही भेटणार. मला आम्ही पण टेस्ट करतोय मित्रांनो. एक नंबर जेवण आहे. मला तर खूप आवडलं. आणि कोल्ही भाजी केंद्रावरती खायची मजा आहे ना थोडी अलगच असते कारण की आपल्याला प्रॉपर घरची टेस्ट भेटते. घरचं जेवण भेटतो आपल्याला प्रॉपर तिथे. तर भाजी खूप चांगली आहे ही.
तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती पाहिजे इथे जाता बोलले आपल्याला जे प्लॅन डॉलरचा पहिल्यापासून त्रास आहे म्हणजे तर आपल्याला अशा लोकांना म्हणजे सपोर्ट करायची खूप गरज आहे म्हणजे आणि ते स्वतःहून आपल्या पायावरती उभे राहायला बघतायत कारण की मला बघतात त्यांनी स्वतःनी पोलीभाजी केंद्र ओपन केलेलं आहे मग त्यांना 10 वर्षामध्ये डोळ्यांनी कमी दिसतं माझ्या असं ते बोलत होते आता आणि ते आहे त्यांचा ते मी तुम्हाला दाखवतो त्यांना म्हणजे तुम्हाला असं म्हणजे सरकार मान्य भेटलं की स्वतः पायावरती उभा केला आहे मला जे कसं माझ्या घरच्यांनी सपोर्ट केलाय. अच्छा तुम्हाला घरच्यांनी सपोर्ट केले आहे याच्यामध्ये. अच्छा की आता एक तर जॉब नाही त्यामुळे बरोबर डोळ्यांचा प्रॉब्लेम असल्या कारणाने कसं जॉब नाही भेटत आहे. बरोबर मग घरचे बोलले की बिझनेसमध्ये जा म्हणून मी पुढे आलो. बरोबर तर मित्रांनो बघितला डोळ्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे जॉब नाही भेटत त्यांना तर घरच्यांनी त्यांना एक पाया उभा करून दिला की तू असं असं चालव तुझ्या तू पायावरती उभा राहा मित्रांनो. तर अशा प्रकारे त्यांनी पण कष्ट करत आहेत मित्रांनो तर हे कष्टासाठी तुम्ही एक फळ नक्की द्या. व्हिडिओ मला सबस्क्राईब नाही केलं तर चालेल पण व्हिडिओ शेअर नक्की करा की अशा लोकांना एक मदत होईल आपल्याकडून. तर चला मित्रांनो जेवणाच्या वार्ता केली तर जेवण खूपच चांगलं आहे. आता भात घेऊन बघूया म्हणजे आपली एक वेळसाठी प्रॉपर बनेल. तर या तर मित्रांनो आता बघू शकता आपले एक प्रॉपर वेज थाळी झालेली आहे. 70 रुपये आहे मित्रांनो जास्त काय एवढं नाही आहे रिजनेबल प्राइस मध्ये 2-2 भाज्या भेटतात आहेत. बस तर आता आपण टेस्ट करून बघूया की प्राइस कसं आपण इथं टेस्ट केली आता पोळी भाजी त्यामुळे राईस आपण टेस्ट करूया आता सोबत खाऊया. एक घरगुती प्रमाणे तुम्हाला जेवायला पण भेटेल पार्सल पण भेटेल इथं बसून मग खायची सुविधा आहे चांगली. आणि बघा पाऊस पण बघा चालू झाला म्हणजे व्हिडिओ ज्या टायमाला बघायला त्या दिवशी पाऊस येणार. तर ठीक आहे आपण आता व्हिडिओवरती येऊया. मला आचार सोबत जास्त खायला आवडतो कारण की व्हेज काय असेल ना तर आचार मला खूप आवडतो. आणि मित्रांनो आज वार नाही की आपला नॉनव्हेजचा नाही तर आपण चिकन आणि अंडा कढी ते पण घेतला असता कारण की आज वार नाही तो म्हणून आपण व्हेज थाळी घेतो. जेवण बोला गेलात ना तर खूप छान आहे म्हणजे तुम्ही एकदा व्हिजिट केलं ना तर तुम्हाला समजेल की जेवण कसं आहे इथला. जेवण खूपच छान आहे. त्यांच्या आईच्या हाताचा स्वाद आहे तो. त्यांची आई बनवते सर्व जेवण. तुम्ही बघत आहे सकाळपासून किती मेनू आहे. नाश्ता पण भेटतो आणि दुपारचा पण जेवण असतो आणि रात्रीचा पण तुम्ही बघितल्यानंतर डिनर आपल्या इथं होऊ शकतो. रात्रीचा आपलं जेवण भेटेल तर खूप छान आहे आणि एवढी मेहनत त्याची आई पण घेते आहे कारण की एवढ्या लोकांचं जेवण ती एकटी स्वतः बनवते. तर मित्रांनो माऊली पोली भाजी केंद्र होते आपण हे बघा वेळ थाळी घेतली होती खूप छान होती. तुम्हाला ते 2-2 भाज्या भेटतात एक सुकी भेटते एक ओली भेटते ते तुमच्यावरती डिपेंड आहे कारण की याचे 4 भाज्या अवेलेबल असतात. त्यावर भात येतो 2 चपात्या येतात मित्रांनो. तर इथं तुम्ही आलात ना तुम्हाला जेवायला पण इथं म्हणजे बसून खायला भेटणार आहे. पार्सलची पण सुविधा इथे पार्सल पण तुम्हाला करून भेटेल. आणि मित्रांनो थोडे ब्लाइंड माणूस आहे तिथे जे आपले जे चालवतात आता त्यांनी म्हणजे शून्यापासून उभा करायचा जे प्रयत्न करताय त्याला आपण साथ द्याव्या हातभार लाव्या आपण लाव्या. व्हिडिओ शेअर करा भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा कारण की आपला एक महाराष्ट्र माणूस आहे महाराष्ट्रातला माणूस आहे मित्रांनो. ही आपली जिम्मेदारी आहे की त्याला आपण थोडासा सपोर्ट करूया. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी ना मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत राहा आणि भेटू अशा नवीन एक व्हिडिओमध्ये. आणि आजची व्हिडिओ थोडी हेल्पफुलच आहे मित्रांनो बघा गेला तर थोडासा सपोर्ट तुम्ही दाखवा. तर भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.